नमस्कार. अविरत राजे बिरादार या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. आपण काल पाहिलेलं आहे की डोंबिवलीमध्ये एक चिमुकला इमारतीवरून खाली पडत असताना कुणीतरी धावून गेलं. म्हणजे भावेश भाऊ म्हात्रे हे धावून जातात आणि त्या चिमुकल्याचा प्राण वाचवतात. वास्तविक पाहता आपण जर विचार केला तर केवढी मोठी ही दुर्घटना होती की जी एक समयसूचकता बाळगून भावेश भाऊ म्हात्रे यांनी त्या चिमुकल्याचा जीव वाचवलेला आहे. ही त्यावेळी असं धावून जाणं हे इतकंही सोपं नसतं. म्हणजे जेवढं आपण पिक्चरमध्ये पाहतो त्याच्याही पलीकडची ही घटना होती. तर पिक्चरमध्ये तर ही अगोदर सराव केला जातो, परंतु इथं वास्तविक हे त्या क्षणी होतं. तर हे असं इतकी माणुसकी जागी असणारे माणसं आपल्याला आजही पाहायला मिळतात. याचं कारण आहे ह्या महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे आणि संत महात्म्यांची हीच शिकवण होती उभ्या महाराष्ट्राला की माणसामध्येच देव आहे. संत गाडगे महाराजांनी आपल्याला प्रत्येक वाक्यात सांगितलेलं आहे की देव हा दगडात नाही बाबा रे, देव हा माणसात आहे. देव माणसातच सामावलेला आहे. तुम्ही माणसाच्या संकटामध्ये साथ द्या, माणसाला हात द्या, माणसाच्या कामामध्ये साथ द्या आणि माणसातली माणुसकी जोपासा. हे संत गाडगे महाराज जीवनभर सांगून गेले. तुकडोजी महाराज तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर जीवनभर माणसांची सेवा केली. तळागाळातल्या माणसांपर्यंत, माणसांच्या घराघरात ते पोहोचले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणुसकी जागी केली लोकांमधली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजनसुद्धा आहे की माणूस द्या मज भीक मागता प्रभू दिसला. म्हणजे भगवान परमात्मा त्या ठिकाणी ह्या जगामध्ये माणसाची भीक मागतात. माणसाची भीक का मागतात बा? एवढं जग तर माणसांनीच भरलेलं आहे. मग भगवान परमात्म्याला काही एकही माणूस सापडला नाही का? अजूनही भीकच मागतात. माणूस द्या माणूस द्या हे असं का म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे की एवढं मोठं जग हे माणसांनीच भरलेलं आहे. माणसांची गर्दीच गर्दी आहे. पण या अख्ख्या गर्दीमध्ये, या मोठ्या प्रचंड गर्दीमध्ये माणसातली माणुसकी जागा असणारा माणूस भगवंताला पाहिजे होता आणि माणसातली माणुसकी जागा असणारा माणूस उभ्या महाराष्ट्राने काल पाहिलेला आहे की संकट काळामध्ये जो धावून जातो तो माणसातला माणूस, कुठलाही विचार करत नाही तो असतो माणसातली माणुसकी जागा असणारा माणूस. संत तुकाराम महाराजांनी तर माणसांना इतकं महत्त्व दिलं की माणसात त्यांनी सुद्धा देव शोधला. केवळ माणसात नाही, संत तुकाराम महाराजांनी तर प्राणी पक्षी वृक्ष याच्यात सुद्धा देवाला शोधलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी जीवनभर माणसांची सेवा केली. म्हणजे दुष्काळात सुद्धा माणसाची इतकी सेवा केली की स्वतःचा स्वार्थ हा सुईच्या आणीच्या टोकावर बसेल एवढा सुद्धा बाळगला नाही कधी. संत एकनाथ महाराजांचं उदाहरण घेतलं तर त्यांनी संपूर्ण माणसांची सेवा करत करत प्राण्यांची सेवा, प्राण्यांमध्ये माणूस शोधला नव्हे, प्राण्यांमध्ये देव सुद्धा शोधला संत नाथ महाराजांनी. जेव्हा संत एकनाथ महाराज हे देवाच्या अभिषेकासाठी कावड घेऊन जात होते पाण्याची, तेव्हा संत एकनाथ महाराजांना गाढव पाण्या वाचून तळमळताना दिसलं. तर त्यांनी संत एकनाथ महाराज म्हणाले की देवासाठी जर मी आज पाण्याची कावड घेऊन जातो, पण इथं माझा खरा भगवान परमात्मा पाण्या वाचून तडफडत आहे, तर पहिले ह्या देवाला मी पाणी पाजलं पाहिजे आणि नंतर मूर्तीतल्या देवाचा मी अभिषेक केला पाहिजे. म्हणजे इतकी मोठी संतांची परंपरा आहे. प्राणी पक्ष्यांच्या संकटात सुद्धा धावून जाणारे संत या महाराष्ट्रात जन्माला आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यभर माणसांची सेवा केली. संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर माणसांची सेवा केली, माणसात देव शोधला. संत नामदेव महाराजांनी सुद्धा प्राणी पक्षी माणसात देव शोधला. कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांना विठ्ठलच पाहायला मिळत होता संत नामदेव महाराजांना. म्हणजे एकंदरीत विचार केला तर सगळ्या साधू संतांनी हा मूर्तीमध्ये किंवा दगडामध्ये देव न पाहता देव हा माणसांमध्ये पाहिला. खराखुरा माझा भगवान परमात्मा माणसांमध्ये ओतपोत भरलेला आहे, सगळ्या प्राणीमात्रात ओतपोत भरलेला आहे. आणि ह्याच संत परंपरांची, ह्याच संतांची शिकवण अंगी घेऊन एखाद्या चिमुकलेला वाचवण्यासाठी जेव्हा एखादा व्यक्ती कुठलीही स्वार्थाची पर्वा करत नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही,
त्या क्षणी उडी घेतो आणि दुसऱ्याचा जीव वाचवतो, तो आहे म्हणजे भगवान परमात्म्याचाच दुसरं रूप आहे असा व्यक्ती म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणायचे की जयकार अंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे आता देव कोठे जाणावा, तर संकट काळामध्ये जो धावून जातो, जयकार अंजले गांजले म्हणजे जे आता संकटामध्ये आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, तिथे जो धावून जातो, मग तोच साधू आहे आणि तोच देवसुद्धा आहे. देव तेथेची जाणावा. म्हणजे काल आपण पाहिलं की भावेस भाऊ मात्रे हे जेव्हा त्या चिमुकल्यासाठी धावून जातात, तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात की देव तेथेची जाणावा. खरंच इथेच देव आहे आणि इथेच हेच संत आहेत सेवा करणारे. म्हणजे चिमुकल्यामध्ये देव शोधून त्या चिमुकल्याची सेवा करणे आणि हेच सेवा करणारे जे आहेत तेच खरेखुरे संत म्हणावे लागतात, अशी शिकवण या महाराष्ट्राला मिळालेली आहे. आज असंख्य माणसांनी भरलेलं जग, प्रचंड वाढलेली गर्दी आणि या गर्दीमध्ये आपण म्हणतो की माणसाच्या माणुसक्या संपलेल्या आहेत, पण नाही. आजसुद्धा हे जग चालतं ना, ते कोणाच्या शक्तीवर चालतं, तर अशा देव माणसं जेव्हा धावून जातात एकमेकांसाठी, अशा माणसांच्या शक्तीवर हे जग चालत आहे. आणि अनेक वर्षे, हजारो वर्षे, लाखो वर्षे ह्या माणसातली माणुसकी अशी जागी असते. त्यांच्याच पुण्याईवर, त्यांच्याच शक्तीवर हे विश्व चालत असतं. धन्यवाद.